नमस्कार, मी संगीता सोनार. माझ्या संगीताच किचन स्टोरी ह्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. आज अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने मी माझ्या आईच्या पद्धतीने दळाच्या लाडूची रेसिपी दाखवणार आहे. तर चला, प्रसादासाठी स्वामी समर्थांना आवडणाऱ्या दळाच्या लाडूची रेसिपी तयार करायला सुरुवात करूया. लाडूंसाठी MP सिहोर गहू स्वच्छ निवडून घेतला आहे. गहू आता स्वच्छ धुवून घेते. गव्हातलं पाणी नितरवून घेऊन त्यामध्ये आता 1/4 टीस्पून मीठ आणि 1/4 टीस्पून तेल लावून घ्यायचंय. यामध्ये गहू बुडेल इतकं पाणी घालून 15 ते 20 मिनिटांसाठी ते बाजूला ठेवते. बरोबर 20 मिनिटे झालेली आहेत. आता हे पाणी निथळून घ्यायचं आहे. एका चाळणीमध्ये मी ते काढत आहे. गव्हातलं पाणी पूर्णपणे नितरवून घेतल्यानंतर एका चाळणीमध्ये एक कपडा ठेवते आणि त्याच्यामध्ये हे गहू मी काढून घेते. आता ह्या कपड्याची पुरचुंडी बांधून साधारणपणे रात्रभर मी हे दडपून ठेवणार आहे. ही पहिली स्टेप आदल्या दिवशी रात्री मी बरोबर 10 वाजता केलेली आहे. आता हे सकाळी 8 वाजता आपण उघडणार आहोत. सकाळ झाली आहे. आता ही पुरचुंडी ओपन करून घेते. छान ओलावले गेले आहेत. या प्रोसेसला गहू ओलावणे असे सुद्धा बोलले जातात. आता हे गहू ह्याच कपड्यामध्ये आपल्याला पसरवून घ्यायचे आहे. पंख्याच्या हवेखाली किंवा सावलीमध्ये हे पसरवू शकतो. इथे गव्हाची क्वांटिटी अर्धा किलो असल्यामुळे गिरणीतून न दळता मी हे मिक्सरमधूनच बारीक करून घेणार आहे. रवा तयार झाला आहे. आता तो चाळणीने चाळून घेते. रवा चाळून झाल्यावर हा जो कोंडा दिसत आहे ना, आता याच्यातून सुद्धा मी थोडा जाड रवा काढून घेणार आहे. आता हा रवा मी मोजून घेत आहे. साधारणपणे 3 कप हा रवा भरला आहे. रवा आता बाजूला ठेवते. कोंडा चाळून घेते आणि त्याच्यातून जाड रवा काढते. हा जाडसर रवा आता मी मोजून घेते. कोंड्यातून अर्धा कप जाडसर रवा काढून घेतलेला आहे. 3 कप बारीक रवा, अर्धा कप जाड रवा. यासाठी मी 250 ग्रॅम पिठी साखर मिक्सरवर दळून घेतलेली आहे. तसेच यासाठी मी साधारण 180 ग्रॅम साजूक तूप वापरणार आहे. रव्याच्या प्रमाणातच पिठी साखर वापरायची आहे. त्यामुळे ही पिठी साखर जवळजवळ 3 कप म्हणजेच 250 ग्रॅम भरलेली आहे. कढईमध्ये लागत तूप घालते. तूप गरम झालं आहे. आता हा अर्धा कप जाड रवा अगोदर भाजून घेते. हा रवा 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित भाजून झाल्यावर त्याच्यामध्ये मी बारीक रवा ऍड करते. रवा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर साधारण 10 ते 12 मिनिटे आपल्याला हा कंटिन्युअसली मंद गॅसवर भाजून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये लागत तूप घालत राहायचंय. 10 ते 12 मिनिटे झालेली आहेत. आता मी उरलेलं तूप घालून घेते. आता हा रवा छान परतत राहायचा आहे. कढईला तो चिकटायला नाही पाहिजे, त्यामुळे कंटिन्युअसली हा परतत राहायचा आहे.
अजून 7-8 मिनिटे मी एक्स्ट्रा परतून घेतलेलं आहे, पण तुपाची मला गरज भासत आहे, त्यामुळे मी अजून तूप ॲड करत आहे. असे मी 180 ग्रॅम तूप वापरलं आहे. हा रवा परतत असताना सुरुवातीला आता तो जड होतो आहे, त्यानंतर हळूहळू जसं तूप रिलीज होणार तसं तो हलका होत राहणार आणि छान तूप सुटलं की समजायचं आपला रवा छान भाजला गेलेला आहे. आता तूप सुटायला सुरुवात झालेली आहे. अजून थोडं 5-10 मिनिट अजून भाजून घ्यायचं आहे. आता बघू शकतात व्यवस्थित तूप सुटलेलं आहे. आता हा रवा मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि थंड करत ठेवते. रवा छान थंड झालेला आहे. तूप पण बघा कसं वरती दिसत आहे ना. मिक्स करून घेते आता. आता पिठी साखर ॲड करते. अर्धा टीस्पून वेलची पूड, आता मी हाताने छान मिक्स करून घेते. छान असं फेटून घ्यायचं आहे, त्याच्यातून तूप सुद्धा बाहेर आलं पाहिजे. दोन्ही हातांवर मसळून घेतल्याने ह्या लाडूची चव तर छान होतेच, पण तो मऊ देखील खूप छान होतो. 2 तासासाठी आता हे लाडूचं मिश्रण मी मुरत ठेवणार आहे. त्यानंतर लाडू बांधून घेणार आहे. 2 तास झाले आहेत. आता लाडू बांधून घ्यायचे. तुम्ही हवं असल्यास ड्रायफ्रूट्स वापरू शकतात, पण मला याची नॅचरल टेस्ट हवी आहे, त्यामुळे मी फक्त वेलची पूडच वापरली आहे. लाडू छान बांधला गेलेला आहे. अर्धा किलो रव्याचे साधारण 28 लाडू तयार झालेले आहेत. एक लाडू तोडून दाखवते. अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने दळाचे लाडू तयार झालेले आहे. स्वामी समर्थ महाराजांना आता नैवेद्य दाखवायचा आहे. आवडली की नाही तुम्हाला ही दळाच्या लाडूची रेसिपी? जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. तसेच संगीताच किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.